नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ. तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. हर हर महादेव. मित्रांनो, महाशिवरात्री जवळ येत आहे आणि या पवित्र दिवसाच्या आधी काही लोकांना काही विचित्र पण पवित्र अनुभव येऊ लागतात. कधी स्वप्नात शिवलिंग दिसतं, कधी मंदिर दिसतं, कधी नाग, गंगा, हिमालय किंवा स्वतः महादेवाचं दर्शन होतं. हे सगळं फक्त योगायोग आहे का, की भगवान शिव स्वतः तुम्हाला काही संकेत देत आहेत? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीपूर्वी दिसणारे दैवी संकेत, त्यामागचा अर्थ आणि त्यावेळी आपण काय करायला हवं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक छोटासा उपाय जो तुम्हाला महादेवांच्या कृपेचा अनुभव देऊ शकतो. हर हर महादेव. जर तुम्हाला महाशिवरात्रीपूर्वी स्वप्नामध्ये शिवलिंग दिसलं तर हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ काय? तुमच्यावर भगवान शिवांची कृपा आहे. तुमच्या जीवनात चालू असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होणार आहे. एखादं मोठं संकट टळणार आहे. आध्यात्मिक प्रगती सुरू होणार आहे. शिवलिंग हे सृष्टीचं प्रतीक आहे. ते निर्माण आणि संहार या दोन्हीचं चिन्ह आहे. जर स्वप्नात तुम्ही शिवलिंगावर पाणी किंवा दूध अर्पण करत असाल तर याचा अर्थ तुमच्या मनातील इच्छा लवकर पूर्ण होऊ शकते. पण लक्षात ठेवा, हे फक्त इच्छा पूर्ण होण्याचं चिन्ह नाही, तर तुमच्या मनात भक्ती जागृत होत असल्याचे संकेत आहेत. दुसरा संकेत आहे स्वप्नात नाग दिसणे. भगवान शिवांच्या गळ्यातील नाग हा शक्ती आणि संरक्षणाचं प्रतीक आहे. जर तुम्हाला नाग दिसला, विशेषतः शांत अवस्थेत, तर तुमचं संरक्षण होत आहे. कुणीतरी वाईट शक्ती तुमच्यावर परिणाम करू शकत नाही. तुमच्या आयुष्यातील भीती दूर होणार आहे. परंतु जर नाग रागात दिसला तर तो इशारा असू शकतो. तुम्ही एखादी चुकीची गोष्ट करत आहात का, याचा विचार करा. तिसरा संकेत आहे स्वप्नात गंगा किंवा पाणी दिसणे. महादेवांच्या जटांमधून वाहणारी गंगा म्हणजे पवित्रता. स्वप्नात स्वच्छ पाणी दिसणे म्हणजे मनातील पाप धुतली जात आहेत. जुन्या चुका मागे पडणार आहेत. आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे. जर तुम्ही गंगेत स्नान करत असाल तर हा संकेत आहे की तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळणार आहे. चौथा संकेत आहे मंदिर किंवा घंटानाद ऐकू येणे. कधी कधी लोक सांगतात की स्वप्नात मंदिर दिसतं किंवा घंटानाद ऐकू येतो. हा अत्यंत शुभ संकेत आहे. याचा अर्थ भगवान तुम्हाला त्यांच्या मार्गावर चालण्याचं आमंत्रण देत आहेत. कदाचित तुम्ही काही दिवसांपासून पूजा, नामजप किंवा साधना टाळत असाल तर हा संकेत आहे पुन्हा भक्तीत रमण्याचा. पाचवा संकेत आहे स्वतः महादेवाचे दर्शन. जर स्वप्नात तुम्हाला महादेव दिसले, हसतमुख, ध्यानात किंवा त्रिशूलासह, तर हा अतिशय दुर्मिळ आणि शुभ अनुभव आहे. याचा अर्थ तुमचं मन शुद्ध आहे. तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात आहेत. तुमच्यावर मोठी कृपा होणार आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट, अशा स्वप्नानंतर अहंकार येऊ देऊ नका. नेहमी नम्र राहा. सहावा संकेत आहे सतत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ऐकू येणे किंवा मनात जप होणे. कधी कधी अचानक मनात जप सुरू होतो. हे तुमच्या आत्म्याचं जागरण आहे. महाशिवरात्रीपूर्वी असा अनुभव येत असेल तर याचा अर्थ तुमचं मन शिवतत्वाशी जोडत आहे. महाशिवरात्रीपूर्वी वारंवार शिवाची आठवण येणे. सातवा संकेत आहे जर तुम्हाला अचानक शिवभक्ती वाढलेली वाटत असेल, शिवभजन ऐकावंसं वाटत असेल, शिवमंदिरात जावंसं वाटत असेल, तर हा संकेत आहे की भगवान तुम्हाला जवळ बोलवत आहेत. जर असे संकेत आपल्याला दिसत असतील तर आपण काय करायला हवं? असे संकेत दिसत असतील तर रोज सकाळी ओम नमः शिवाय 108 वेळा जपा. महाशिवरात्रीला उपवास ठेवा. शक्य असल्यास शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा. बेलपत्र अर्पण करताना मनापासून प्रार्थना करा. कोणालाही दुखवू नका, कारण शिवाला शुद्ध मन प्रिय आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वप्न ही फक्त संकेत असतात, अंतिम सत्य नाही. सर्वात मोठा संकेत म्हणजे तुमचं मन. जर मनात भक्ती असेल, प्रेम असेल आणि श्रद्धा असेल तर महादेव तुमच्या जवळच आहेत. महाशिवरात्री ही फक्त एक तारीख नाही, तर आत्मजागृतीची रात्र आहे. आजपासून एक छोटासा संकल्प करा. दररोज 5 मिनिटे तरी
ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. भगवान शिव तुमच्या जीवनात शांती, सुख आणि समृद्धी आणो. हर हर महादेव. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.